नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मार्केटने आजपर्यंत कसं परफॉर्म केलेलं आहे. म्हणजे मी व्हर्बली सांगितलं तुम्हाला की HDFCचा एक फ्लेक्झी कॅप फंड आहे. त्याने कसं परफॉर्म केलं. 1995 साली तो स्टार्ट झाला होता आणि आज 30 वर्ष झाले. 30 वर्षात त्याने कसं परफॉर्म केलं हे मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या की मार्केटमध्ये अप्स डाऊन्स कसे झाले. मी 2000चा प्रॉब्लेम झालेला सांगितला. त्याच्यानंतर 2008चा प्रॉब्लेम सांगितला. 2014चा म्हणजे जे काही प्रॉब्लेम झाले किंवा घडले मार्केटमध्ये जेणेकरून मार्केट खाली गेलं ते सगळे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण आज माझा एक छोटासा हा प्रयत्न आहे की तुम्हाला ते ॲक्च्युअलमध्ये कसं झालं. HDFCचा जो फ्लेक्झी कॅप, ज्याला पहिलं नाव HDFC इक्विटी फंड असं होतं, तो HDFC फ्लेक्झी कॅप फंड नंतर त्याचं नाव झालं आणि तो कसा परफॉर्म करत गेला, कशी तुमची ॲसेट वाढत गेली, कसं तुमच्याकडे त्याचं ॲक्युम्युलेशन झालं हे दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर चला आपण तो बघूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून काही सांगेल त्याविषयी. चला आपण बघूयात की ॲक्च्युअलमध्ये HDFC फ्लेक्झी कॅप फंड जो आहे, पहिलं त्याचं नाव HDFC इक्विटी फंड असं म्हणून ओळखलं जायचं. आता तो HDFC फ्लेक्झी कॅप झाला. तर त्याचा ॲक्च्युअलमध्ये परफॉर्मन्स कसा आहे. 10,000 रुपयाची, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की 10,000 रुपयाची SIP मी स्टार्ट केली असती जेव्हा फंड सुरू झाला तेव्हापासून, तर आतापर्यंत काय झालंय ते आपण बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला हे पण दिसेल की बाबा NAV कुठं होती, तिथून किती खाली आली, हे सगळं इलिस्ट्रेट होऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे, तर बघूया आपण. आता इथे मी कॅल्क्युलेशनसाठी काय केलं, 10,000 रुपयाची SIP घेतली. अमाऊंट SIP ची ठेवली 10,000 रुपये पर मंथ. बरोबर. इथे आपल्याला काय NAV ची डेट आहे. NAV त्या दिवशीचा तो NAV आपण कन्सिडर केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे युनिट्स किती कलेक्ट झाले. आपण 10,000 रुपयाची SIP करतोय आणि 10 रुपये NAV आहे, तर आपल्याला 1000 युनिट मिळाले असं. त्याच्यानंतर अजून पुढच्या महिन्यात आपण 10,000 टाकले, त्यावेळी भाव कमी झाला आणि त्याचे 1076 युनिट मिळाले. अशा युनिटची ऍडिशन इथं आहे. आपण जे पैसे भरत चाललो आहेत त्याची ऍडिशन इथं आहे आणि ऍक्च्युअल मार्केट व्हॅल्यू त्या दिवशी काय आहे ते या कॉलम मध्ये दिसणार आहे आपल्याला. ठीक आहे, तर बघूया. 1 जानेवारी 1995 ला हा फंड सुरू झाला. 10 रुपये NAV होता. ठीक आहे, 1000 युनिट आपल्याला मिळाले. बरोबर. त्याची व्हॅल्यू त्या दिवशीची 10,000 असणार. बरोबर. पुढच्या महिन्यात भाव कमी आला, NAV चा रेट कमी आला, आपल्याला थोडेसे युनिट जास्त मिळाले म्हणजे 1076 मिळाले. आपली टोटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट झाली 20,000 आणि आपले पैसे किती झालेत 19,290. म्हणजे तुम्ही भरलेत 20,000 आणि झालेत 19,290 रुपये. ठीक आहे, तसंच पुढे 9/29 भाव 9/20 झाला. नंबर ऑफ युनिट्स थोडे जास्ती मिळाले. इथं पण आपण मायनस मध्ये 30,000 इन्व्हेस्ट केले आणि 29,000 आहे. असंच पुढे 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 आलो आपण. इथं मी लोला मार्क केलंय की 10 रुपयाचा खाली कुठपर्यंत आला, तर 95 ते 97 म्हणजे जवळपास 2 वर्ष झालेत आपल्याला आणि 26 महिने अराउंड झालेत आपल्याला. 2,60,000 इन्व्हेस्ट झालेत आणि आपली व्हॅल्यू किती झाली, NAV किती झालाय 5 रुपये 56 पैसे. म्हणजे जवळपास 10 रुपीजचा NAV आज 5.56 म्हणजे नियर अराउंड 50% मार्केटने करेक्शन दिली. बरोबर. आपली इन्व्हेस्टमेंट झाली 2,60,000 आणि आताची व्हॅल्यू त्याची 1,98,000. काय विचार करणार आपण. बस खूप झालं, 2 वर्ष झालं मी पैसे टाकतोय आणि हे काही सुधरत नाही. मी म्हणतो आपण वेट केला असता, इथे विड्रॉ केला, प्रश्न संपला, तुम्ही लॉस मध्ये बाहेर पडले. आपण एखाद्याने विचार केला नाही, माझा विश्वास आहे मी मार्केटमध्ये कन्सिस्टन्सी ठेवेल. त्यांना पुढं कंटिन्यू केलं, इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू केली. ठीक आहे, इथं बघा, इथं पहिल्यांदा दरवेळी इथं 3,90,000 इन्व्हेस्ट झाले आणि इथं त्याची व्हॅल्यू 3,89,000 आहे. त्याची मार्केट व्हॅल्यू 3,89,000 आहे. NAV किती आहे 7 रुपये. 10 रुपयाला स्टार्ट केलं तर आज 7 रुपये. बरोबर. पुढच्या महिन्यात काय झालंय, NAV झाला 7.63. 10चा 10 झालाय का, नाही झाला. तर 10चा 7 म्हणजे अजून पण 30% करेक्शन मध्येच आहे. बरोबर. 30 किंवा 27% करेक्शन मध्ये असं म्हणू आपण. किती वर्ष झाले, 95 ला सुरू केलं, जवळपास 3 वर्ष झाले. 3 वर्ष होऊन गेले आपल्याला. आज पहिल्यांदा म्हणजे या डेटला पहिल्यांदा काय झालंय माहिती, 4 लाखचे 4 लाख किती, मी फर्स्ट टाइम प्लस मध्ये आलो, माझी व्हॅल्यू प्लस मध्ये आली. बरोबर. त्याच्यानंतर आपण कंटिन्यू बघूया. 7 रुपये झाला इथं. NAV ने नंतर 2000 ला म्हणजे जवळपास 5 वर्ष झाली आपल्याला. बरोबर. 5 ने 6 वर्ष झाली. 6 वर्षाच्या अराउंड आपल्याला झाले. तर NAV काय झालाय 27 रुपये. आपण सुरुवात कितीने केली होती, 10 रुपयाने. बरोबर. 95 साली, 1/1/95 ला. आज हाय किती, 2000. म्हणजे 5-6 वर्षात काय झालंय, जवळपास मी असं म्हणेल की 3 टाइम्स झालाय. बरोबर.
630चे तुम्ही इन्व्हेस्ट केलेली व्हॅल्यू आहे 6,30,000. त्याची व्हॅल्यू किती आज 21,40,000. किती पर्सेंटने वाढला 3 टाइम्स अराउंड वाढला जवळपास. बरोबर. तसंच पुढे कंटिन्यू केलं. 2000ला आपण काल व्हिडिओमध्ये बोललो होतो की .com बबल झाला, त्यावेळीची ही व्हॅल्यू आहे. समजा 27 रुपये हायएस्ट भाव पकडला आपण. तिथून खाली पुढच्या एका वर्षात 14 रुपये झालाय तो. 27चा 14 म्हणजे किती करेक्शन झाली अराउंड 30%. बरोबर. 30 किंवा समथिंग अराउंड दॅट झाली असेल. ठीक आहे. तर व्हॅल्यू किती झाली आपली 8,20,000 इन्व्हेस्ट झाले त्यात आपले, आणि त्याची व्हॅल्यू किती आहे आज पण 12,84,000. म्हणजे मागच्या ज्यावेळी हाय मी बनवला होता त्यावेळी किती होती 2000 साली 6 लाख इन्व्हेस्ट केले होते आणि 21,40,000 झाले होते. आज काय झालंय, आज मी 8,20,000 इन्व्हेस्ट केलेत आणि माझी व्हॅल्यू किती आहे 12,84,000. तुम्ही 21 लाखातून 9 लाख रुपये माझा सरळ सरळ नुकसान आहे. इथं पण बरेच जण म्हणतील की मी एक्झिट करायला पाहिजे. बरोबर. किंवा आताची सिच्युएशन आहे की मी एक्झिट करणं गरजेचं आहे. नाही, पण मी थांबलो. परत पण मी थांबलो. माझं लॉंग टर्मचं गोल आहे. मी थांबलो. काय झालं पुढे कंटिन्यू वाढत 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 गेलं. इथं पहिले 1/12/2004 ला माझ्या SIP ला 10 वर्ष पूर्ण झाले. बरोबर. माझी इन्व्हेस्टमेंट झाली 12 लाख. बरोबर. आणि माझी त्या दिवशीची व्हॅल्यू किती आहे 16 लाख. 10 वर्षात मी 5 टाइम्स ग्रोथ घेतली. लक्षात येतंय. जर मी इथंच एक्झिट केली असती इथं तर काय झालं असतं, मी लॉस घेऊन 2001 ला. पण तिथून पुढे मी फक्त 3 वर्ष थांबलोय. माझी इन्व्हेस्टमेंट इथं झाली 8 लाख. इथे इन्व्हेस्टमेंट 50% वाढली. 8 लाखाचे 12 लाख इन्व्हेस्ट झाले. पण येणार रिटर्न 12,84 जागी मला किती येतोय 60 लाख, जो की 12चा 5 टाइम्स झाला. लक्षात येतंय. मी अजून पण थांबलो. 2004 नंतर अजून थांबलो. आपण 2008 ला सब प्राईमचा जो इश्यू झाला तिथपर्यंत बघू. त्याच्या आधी 1 जानेवारीला जो इथं हाय बनवला NAV ने तो आहे 224. बरोबर. इथं किती झाला 60 2004 ला. पुढच्या 4 वर्षात 60चा 224 म्हणजे इथं पण 3-4 टाइम्स वाढलाय. माझी इन्व्हेस्टमेंट किती झाली इथं 12 लाख. 12 लाखचे किती झाले 60 लाख. आज माझी इन्व्हेस्टमेंट किती 15,70,000. त्याची व्हॅल्यू किती आता 2,33,74,000. लक्षात येते. तुम्ही इन्व्हेस्टमेंट कधी स्टार्ट केली 95 ला. इथं 2008 ला. म्हणजे 13 वर्षात तुम्ही 15 लाख गुंतवले आणि त्याचे 2 कोटी रुपये झाले. ही पॉवर आहे म्युच्युअल फंडची. पण आता इथं 2008 ला 224 2 कोटी झाले. पण त्याच्यानंतर मार्केटमध्ये फॉल स्टार्ट झाला. 224चा NAV माझा 96 वरती आलाय. 96 वरती आला. त्यावेळी माझी व्हॅल्यू काय झाली इथं 15 लाख भरले होते. आज माझी इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू 17,10,000 आहे. 15चे माझे 2,33 झाले होते. 2 कोटी देते. आज 1 कोटी. बस इथं मात्र एक्झिट घ्यायलाच पाहिजे. असंच होणार ना प्रत्येकाच्या बाबतीत. जे आज प्रत्येकाला कन्सर्न आहे, अरे मार्केट एवढं वरती गेलं आणि आता खाली आले, मी आता याच्यापेक्षा जास्ती नाही थांबू शकत. तुम्ही एक्झिट घ्याल. सेम कंडिशन 2009 ला झाली होती. 2008 ला ज्यावेळी सब प्राईम झाला तिथून खाली एवढं आलं होतं मार्केट. पण तरी पण ज्याचं लॉंग टर्मचं गोल आहे तो थांबला. त्यानं थांबला. 2010 ला काय झालं NAV किती झाला 306. म्हणजे 2009 पासून बघितलं तर 1 वर्ष साधारणतः 1 वर्ष किंवा साधारणतः 1.5-2 वर्ष गेले. 96चा 306 झाला. म्हणजे 3 टाइम्स झाला. माझी इन्व्हेस्टमेंट काय झाली इथं 17 लाख होती. इन्व्हेस्टमेंट 19 लाख झाली. इथं 1 कोटी होते. आता ते व्हॅल्यू किती 3,25,00,000. लक्षात येते मित्रांनो. हे कंटिन्युअस राहिलं. इथं बघा 2012 ला परत फॉल आला. हे सगळं होत राहणार. 2012 ला फॉल आला. परत मार्केटनी 2015 ला नवीन हाय बनवला. 5 कोटी रुपये झाले. 2,43 चे 5 कोटी झाले. परत 2015 नंतर 2016 मध्ये खाली आलं मार्केट. परत कमी झाली व्हॅल्यू. कंटिन्युअस होत राहणार हे गोष्टी. जसं आपण काल बोललो कंटिन्युअस होत राहणार. खाली वर होत राहणारच आहे. ठीक आहे. तुम्हाला फक्त इन्व्हेस्टर राहायचंय. इथं काय झालं परत
2019ला 702चा आहे. माझे 29 लाख इन्व्हेस्ट झाले आणि 7 कोटी रुपये झाले आहेत माझे, 7,64,00,000. ठीक आहे. 702 वरून कोविड ज्यावेळेस प्रॉब्लेम झाला कोविडचा, 19ला कोविड आला आणि मार्च मध्ये मार्केटने लो बनवला, त्यावेळी काय झालं, 702चा एनएव्ही 441, म्हणजे माझे इथं 7 कोटी झाले ते सरळ 4 कोटी आहे, मी 3 कोटी रुपये लॉस मध्ये. आता तरी एक्झिट व्हायला पाहिजे, पण का व्हायचंय, मागची तर माझी इन्व्हेस्टमेंट एवढी वाढली, ओव्हरऑल मी मायनस मध्ये आहे का, नाही. मी कंटिन्युअस थांबलो. आज इथं या फंडला 30 वर्ष, 2012-24ला 30 वर्ष पूर्ण झाले. एनएव्ही किती आहे, 1891. व्हॅल्यू किती झाली, 20,71,00,000. इन्व्हेस्टमेंट किती, 36 लाख. फक्त 36 लाखची 20,71,00,000 रुपये दिले तुम्ही. आणि हे 36 लाख तुम्ही एकदम इन्व्हेस्ट केलेत का, नाही. लक्षात येतं मित्रांनो, फक्त तुमचं टार्गेट लॉंग टर्मचं ठेवा आणि इन्व्हेस्ट करत राहा. हा पण असंच आहे. हा आता इथे 1952चा हाय बनवला, 1734 झालाय, हा अजून इथं 1500 होईल, 1500 होईल, 1300 होईल, 1200 होईल. डोंट वरी, जस्ट स्टे इन्व्हेस्टेड. परत ही सायक्लिक, हे सगळं सायक्लिक आहे, हे परत वाढणारच आहे. सो तुम्हाला काय करायचं, फक्त तुमची इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करायची. लक्षात येत आहे, गुड. तर बघितलं मित्रांनो, आपण HDFCचा पूर्ण HDFC फ्लेक्झी कॅप फंडचा स्टार्ट पासून आजपर्यंतचा अभ्यास केलाय. त्याच्यामध्ये काय जाणवतंय तुम्हाला, फक्त एकच गोष्ट आहे, तुम्हाला मार्केट चढ होऊ देत उतार होऊ देत, तुम्हाला फक्त इन्व्हेस्टेड राहायचं. तुमचं जे टार्गेट सेट करताय तुम्ही, भले ते 5 वर्षाचं असू दे, 10 वर्षाचं, 20 वर्षाचं, जेवढं जास्ती टार्गेट असणार आहे, जेवढं लॉंग टर्म, म्हणजे सपोज आज तुम्ही तुमचं एज 40 आहे असं समजा आपण, तर तुम्ही फंडचं जे टार्गेट ठेवायचं ते कमीत कमी तुमच्या रिटायरमेंट 20 वर्षाचं ठेवा. तुमचं आज लहान मुलं आहेत, लहान मुलांच्या तुम्हाला एज्युकेशनसाठी करायचं आहे, त्यांच्यासाठी 10-15 वर्ष आहेत, तर त्या पद्धतीनं तुम्ही फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, त्या पद्धतीचे टार्गेट ठेवा आणि इन्व्हेस्टेड राहा. मार्केट तुम्हाला नक्की पैसा देणार म्हणजे देणार. आपण बघितलेलं आहे आता HDFC त्या फंडमध्ये असे खूप सारे फंड आहेत. HDFC फ्लेक्झी कॅप तर एक एक्झाम्पल होता. असे कितीतरी फंड आहेत ज्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकेल आणि पुढे मी देणार पण आहे, की जेणेकरून तुम्हाला अजून लक्षात येईल की काय होतंय, मार्केट कसं परफॉर्म करतंय. तर माझं आणखी एकदा हेच म्हणणं आहे, ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. मार्केट सध्या डाऊन होत आहे, तर ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही जर इन्व्हेस्टेड असाल तर इन्व्हेस्टेड राहा. जर तुम्हाला आत्ता सुरुवात करायची असेल तर हा बेस्ट पिरियड आहे. तुम्हाला कोणत्या फंडमध्ये किंवा अजून तुम्हाला काय पाहिजे असेल की कुठल्या फंडमध्ये आता इथून पुढे इन्व्हेस्ट करायचं काय असेल तर नक्की मला कळवा. मी तुम्हाला नक्की मदत करण्याचा प्रयत्न करेल. टिल देन, थँक्यू, धन्यवाद.